नाही, नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये 3 लोकसभेची जबाबदारी माझ्यावरती होती. कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा याचा एक क्लस्टर केला होता आणि या क्लस्टरचा मी प्रमुख होतो. या 3पैकी 2 जागा भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं आम्ही विजय झालेलो आहोत. सातारची जागा आपण जिंकलेला आहोत, हातकणंगलेची जागा जिंकलेला आहोत आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये जो पराभव झालेला आहे. तर विधानसभा निशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्याची माहिती घेणं, त्याची कारणं शोधणं, कशामुळं पराभव झाले, भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं त्याला सामोरं जायचं, अशा अनेक बाबी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी यासाठी वेळ दिलेला आहे. आज एक लोकसभा आहे, उद्या एक लोकसभा, परवा, अशा तिन्ही लोकसभेचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ऑर्गनायझरमध्ये जो लेख आलेला आहे त्या लेखावरून असं कळतं की अजित पवारांना आपल्यासोबत घेतल्यामुळे थोडं ब्रँडला धक्का लागलेला आहे. तर त्याचा इफेक्ट कोल्हापूरच्या आता येणाऱ्या निवडणुकीवर काय होणार आहे? तुम्ही स्वबळावर लढणार किंवा असं? झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ही महायुतीसोबत होती. इथले जिल्ह्यातले सर्व नेते महायुतीसोबत होते. इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय झालं याची मला कल्पना नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं महायुतीसोबत चांगलं काम केलेलं आहे. विधानसभा कशा पद्धतीनं रणनीती आता आखली जाते, काय काय नेमका आढावा आहे त्या बैठकीत घेतला जातो? हे बघा, आता झालेल्या लोकसभेमध्ये आता सर्व मतदारसंघांची सर्व विधानसभांची माहिती आपल्याकडे आलेली आहे, बूथनिशा माहिती आलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेला आपण कसं सामोरं जायचं, त्यामध्ये आपल्या बूथ स्तरापर्यंत कसं काम करायचं, ज्या बूथमध्ये 50% च्या खाली आम्हाला मतदान पडलेलं आहे तिथं काय ॲक्टिव्हिटीज राबवायच्या, या सगळ्याच्या बाबत संदर्भातली चर्चा आता आमचे सगळे प्रत्येक तालुक्याचे प्रमुख सगळी मंडळी आम्ही निमंत्रित केलेले आहेत. त्यात महिला आहेत, युवक आहेत, आमचे फादर बॉडीतले लोक आहेत. तर भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभेसाठीच हे सगळी रंगीत तालीम आहे असं काय म्हणायला हरकत नाही. विश्वराज कृष्णराज माडिक चित्रपट आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घालावी अशी हिंदुत्ववादी संघटना मागणी करते. मला यातली काहीच माहिती नाही. आता तुम्ही सांगितल्यामुळे समजा ते बघावं लागेल. विशेषतः कागल झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवलेली आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काल परवा जे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिले यामध्ये महायुती म्हणूनच विधानसभेला सामोरं जायचं आहे असं आत्ता तरी घोषित केलेलं आहे. अजून 3-4 महिने कालावधी आहे. या दरम्यान आता काय निर्णय होतील हे वरिष्ठ पातळीवर ठरले जातील. अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. आम्ही आता त्याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. शक्तिपीठामुळं बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 6 तालुक्यांमधून हा शक्तिपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे. आम्ही सर्वजण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका आमची सुद्धा असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाने देखील भाजप, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत देखील आता त्यावर टीका करतायत. कसं बघताय याकडे? हे पहा, भारतीय जनता पार्टी, RSS हे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. त्यांचे काही इनपुट्स ते नेहमी देत असत आहेत. आता हे जे ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं आहे याचा आशय काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी पक्षाकडे हे सगळं वृत्तपत्रातूनच आपण वाचलेलं आहे. फारसं त्याबद्दल मला बोलता येणार नाही, परंतु वरिष्ठ त्याच्याबद्दल दखल घेतील. संजय राऊत सध्या राष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, एक हाती सत्ता आमच्या हाती आहे, अशा पद्धतीने दररोज त्यांचं विधान चालू आहे. कसं याला ते जरी शरद पवार देखील म्हटलं आहे की सरकार मला बदलायचं आहे. ते जरी बोलत असतील तरी त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय नाही आहे हे आपल्याला कालच पाहायला मिळालं असेल. त्यांनी स्वतंत्र बैठक घेतलेली आहे. ते सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. इतरही दोन्ही पक्ष आहेत तेही सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. म्हणणं सोपं आहे, परंतु अजून त्याला कालावधी आहे. पुढं जात जाईल तसं त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगळ्या विचाराचे लोक आहेत, ते स्वतंत्र होतील. आणि आमची मात्र महायुती अभेद्य आहे. एकत्र आम्ही पुढे जाऊ. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन अजून सुरू आहे. आधी फडणवीस साहेब असा निर्णय घेतील का किंवा निश्चित काल जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की यामध्ये आम्ही मार्ग काढत आहोत आणि वेगानं काम सुरू आहे, गतीनं त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यात सगळे सोयरे शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग मला वाटतं या विषयावर काम सुरू आहे आणि लवकर त्या बाबतीत निर्णय होईल. जयंत पाटलांवर सध्या त्याचा अंतर्गत विषय आहे. मी असं म्हटलं जातं की जयंत पाटील भाजपच्या नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात.
आणि कालचं भाषण जर जयंत पाटलांचं बघितलं तर ते खरंच नाराज असल्यासारखा सूर त्यांचा आहे. या संदर्भात इथे 3-4 महिन्यातच माझ्याकडे फक्त पद आहे, पुढं मी बघू असं म्हणतात ते. काही माझ्याकडं याची काय पूर्ण माहिती नाही आहे, परंतु जर ते भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असतील आणि भाजप